रवी फुलावरे हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिलं षटक घेऊन जय भवानी अर्बन टीम कडनं आपण पाहता अक्षय षटकार हॅट्रिक साठी आमच्या आदरणीय दर्शनचे वायकर साहेबांकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज. ज्या कोणत्या फलंदाजाच्या बाटमधून षटकार हॅट्रिक येईल त्यांच्यासाठी दर्शनचे वायकर जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मॅचला जशी सुरुवात झाली तसं मात्र कॅश प्राईज देखील लागलं गेलं. मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त फाईट केली होती दोन्ही टीमनं. आपापल्या संघाला मात्र चला मॅच स्टार्ट करा. 15 मिनिटांच्या आतमध्ये बरोबर 3 ओव्हर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिलं षटक अक्षय. हो पहिलाच बॉल बॅकफुट वरती आले. जागा भरून स्ट्रोक खेळायची होती. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. कॅच ड्रॉप. योगेश जुलेला आपण पाहिलं बरोबर शॉट फाईन लेग मध्ये त्याच्यापासून थोडासा दूर राहिला. बॉल कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं. रवी फुलावरेनं मागच्या मॅच मध्ये जी सुरुवात मिळवून दिली होती आपल्या टीमला ती सुरुवात घेऊन खऱ्या अर्थानं तो संघ 62 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या करू शकला होता. परंतु इथे त्याला पहिल्याच बॉलवरती जीवदान दिलंय. त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल. आतिश रुटेला देखील पहिल्या मॅचमध्ये बरेचसे जीवदान मिळाले आणि त्यानं मात्र मॅच फिनिश केली होती. आता तो सॅकिंग एंडवरती आला. पहिल्या बॉलवरती सिंगल अकाउंट ओपन झालंय MK फार्म्स सिद्धिविनायक बीड टीमचं 1 या धावसंख्येनं. अक्षयनं मात्र पहिल्याच बॉलवरती चान्स बनवला होता आपल्या टीमसाठी. अक्षयला माहिती आहे मॅच महत्वाची आहे. या विकेट्स महत्वाच्या आहेत. त्यासाठी मात्र त्यानं प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. सेकंड बॉल. हो चांगला बॉल स्विंग अँड मिस केला. पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर निघाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अतिशचा परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अतिश रुटेच्या विरोधामध्ये अक्षय हे बॅटल फार चांगलं पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. दोघांमधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला पाहायला मिळेल. अक्षय हो कमी गतीने टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट आर्म पुल केला. मिस टायमिंग हवेमध्ये प्रमोद. बॉल खाली येईल तोपर्यंत धावा मिळतील त्या म्हणजे 2. मोठा चेस होता प्रमोद साठी. जर पाहिलं तर बरोबर वाईडिश लॉंग ऑन मध्ये उभा आहे. तिथून अगदी जर पाहिलं गेलं तर मिड ऑन पर्यंत धावायचं होतं. मोठा सफर होता परंतु इथे तो पोहोचला नाहीये. धावा मिळाल्यात त्या 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं. MK फार्म्स सिद्धिविनायक बीड टीमचं 3. पहिल्याच बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर चान्स बनला होता परंतु फिल्डरच नाहीये. आज खऱ्या अर्थानं बीड टीमचे सगळे फलंदाज जणू काही लक आपल्या जीवनामध्ये खाऊन आलेत. हो यावेळी कट केलाय बॅकफुट पंच. बॉल सरळ चाललाय थर्ड मॅनला सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. आतिश रुटेच्या बॅटमधून आलाय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थानं ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्या ऍडव्होकेट आदरणीय संकेत दादा बासे इथून मात्र अगदी आपण पाहता आमदार चषक 2026च्या बॅनर वरती ठोकलाय. आला आतिशच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. नजाकत बरे स्ट्रोक आतिश रुटेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. काय फटका सजवला. स्क्वेअर ऑफ द विकेट षटकारच पाहायला मिळाला. आतिश रुटे खऱ्या अर्थानं एक टेक्निकल खेळाडू आहे आणि नेहमीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर अनेक स्पर्धेमध्ये त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपल्या गावचं क्रिकेट खेळत असताना गावाच्या क्रिकेटला पुढे नेण्याचं काम आतिश रुटेनं देखील आपण पाहता जरूर केलंय. तो मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये आपण पाहताय मोठे फटके येताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे MK फार्म सिद्धिविनायक बीड टीमची बिनबाद 13. राउंड विकेट ने आलाय. टपली मारली आहे. बॉल सरळ चाललाय थर्ड मॅनला.
आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये. आलाय चौकार. फलक जाऊन पोहोचलाय. एकंदरीतच आपण पाहता एम के फार्म सिद्धिविनायक बीड टीमचा 17 बिनबाद 17. काय स्टार्ट मिळाला, सुसाडानं सुटली आहे एम के फार्म सिद्धिविनायक बीड टीम. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्टार्ट चांगला मिळाला. सुरुवात ज्या ज्या वेळी चांगली होते त्या वेळी शेवट देखील चांगला होताना पाहायला मिळतो आणि तशी सुरुवात तर आता आपल्याला पाहायला मिळाली आहे ती बीड टीमची. 17 धावा धाव फलकावरती. आतिश रुटे ज्याच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. टेक्निकल फलंदाज म्हणून नेहमीच त्याचा कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातो तोच आतिश रुटे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बीड टीमचा यंगस्टर, युवा खेळाडू, युवा नेतृत्व दमदार कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा त्यानं बनवलात. पहिल्या 3 बॉलमध्ये जर पाहिलं गेलं तर थोडासा सावध, थोडासा वेळ घेतला गेला, परंतु त्याच्यानंतर ते आक्रमण पाहायला मिळालं. 17 धावा आल्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहता गोलंदाज प्रवीण. सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जय भवानी अर्बन टीमकडनं 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक समाप्त झालं. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर प्रवीणकडे आलेत कॅप्टन पांडुरंग. ओल ओव्हर फुलटॉस बॉल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये फिल्डर हो थोडेसे फंबल झालेत परंतु चांगली फिल्डिंग, स्वतःला लगेच सावरलं. फेकी देखील अचूक पाहायला मिळतीये. धाव आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगल नंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 18. रवी फुलावरेचं कौतुक करायला हवं. त्याला माहिती आहे आतीच्या बॅटमधून रन्स येतात, अशा वेळी मात्र त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं राहील. आता जितकी स्ट्राईक आतिश रुटेकडे राहील तितक्या धावा धाव फलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळतील आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना संघाला आवश्यकता आहे एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची. तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत यशस्वीरित्या पाहायला मिळाला. सातत्यानं फिल्डिंगमध्ये चेंज होताना पाहायला मिळतात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे फिल्डिंग तर चेंज करावीच लागेल आणि तो वेळ मैदानाच्या आतमध्ये देखील घेतला जाईल. चला चला वेळ जास्त नका घेऊ, फक्त एवढीच रिक्वेस्ट असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र 18. प्रवीणच्या पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहता सिंगल आले. आतिश रुटे स्ट्रायकिंग एंडवरती आला. चला मॅच स्टार्ट करा. चला चला वेळ जास्त घेतला जातोय. टायमर आपल्याकडे सेट केला गेलाय. 15 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला 3 षटक समाप्त करायचे आहेत. ओ फुलटॉस लॉंग लेग कडे बॉल चाललाय, तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगल. फुलटॉस बॉल जरूर येतात प्रवीणचे, परंतु त्याच्यावरती मोठे प्रहार पाहायला मिळत नाहीये. दोन्ही फुलटॉसवरती जर पाहिलं तर मात्र 2 सिंगल येताना पाहायला मिळतात. प्रवीण सेकंड ओव्हरमध्ये याचसाठी आला, त्याला कमबॅक हवाय, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आलात. मग आता इथून ती धावगती कमी करायची आहे, ती पहिली विकेट त्याला मिळवायची आहे, त्यासाठी त्याला जावं लागेल. पार्टनरशिप चांगली झाली आहे, तर पार्टनरशिपला ब्रेक लागलं तरच मात्र धावा कमी येताना पाहायला मिळतील. हो इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यस्टा हिट केला दांडी गुल. फलंदाज बाद रवी फुलावरे.
एम के फार्म्स सिद्धिविनायक बीड टीमचा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला रवी फुलावरे. आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय रुपेश गवलीला तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणखीन एक सुपरस्टार बीड टीमचा आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू, अनेक वर्ष या खेळाडूच्या नावाच्या चर्चा देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. तो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आला, परंतु प्रवीणनं ती पहिली विकेट मिळवून दिली आहे. ती पार्टनरशिप खऱ्या अर्थानं त्यानं ब्रेक केली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, तिला ब्रेक केली आहे. तीनही बॉल प्रवीणचा फुलटॉस होतोय, परंतु तीनही बॉलमध्ये जास्त काही मोठे फटके पाहायला मिळालेच नाही. 2 सिंगल आला आणि त्याच्यानंतर रवी फुलावरेची विकेट. पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता रवीचा, परंतु बॅटन बॉलचा संपर्कच झाला नाही आणि मात्र सरळ बॉल एस्टांवरती आदळला. तिथून विकेट्स पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक दमदार आपल्याला पाहायला मिळेल. जनमान मालेवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना दहिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. हो, दरम्यान इथे काय घडतंय, एक चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. सगळे फिल्डर अगदी बॅटरकडे पाहत राहिले आणि तिथून मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकेट हॅट्रिकसाठी दर्शनजी वायकर आमदार चषकाचे आयोजक आहेत, त्यांच्याकडून आपण पाहताय 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वीस धावा धावफलकावरती. एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतरचा दबाव मैदानाच्या आतमध्ये काय असतो तो पाहायला मिळतोय. ओकट पाठीमागे चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅन मध्ये अगदी आपण पाहताय बॉलला फील्ड केलं गेलं, धाव मिळणार नाहीये. प्रवीणचं कौतुक करायला हवं. कमालीचं षटक आतापर्यंत राहिलंय. प्रवीणनं मात्र ते कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. त्या कमबॅककडे टीम पाहत होती, त्याच्याकडे दुसरं षटक दिलं आणि त्यानं मात्र आपल्या टीमला कमबॅक करून दिलं. विकेट त्यानं एक मिळवली आहे आणि आता आतिश रुटेच्या विरोधामध्ये डॉट बॉल देखील. हो, पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, जमिनीला समांतर बॉल आलाय. समोर रन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. डॉट बॉल न झालाय. षटक क्रमांक 2 समाप्त. कौतुक करायला हवं प्रवीणचं. कमालीचं षटक राहिलाय. धाबा धावफलकावरती आपण पाहता 1 बाद 20. समाप्त झाला. 20 धावा धावफलकावरती आला. विकेट एक आली आहे. रवी फुलावरे बाद झालाय. त्याच्यानंतर अगदी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये रुपेश गवली आणि त्याच्या साथीनं आता आतिश रुटे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आलात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दर्शनजी बायकर यांच्याकडनं आपण पाहताय विकेट हॅट्रिक. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सेकंड राऊंडची मॅच मैदानाच्या आतमध्ये एम के फार्म्स सिद्धिविनायक बीड आणि त्याच्या विरोधामध्ये पाहायला मिळतीये जय भवानी अरवन. सेकंड राऊंडची पहिली मॅच आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. फार चांगली स्पर्धा. आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांच्या माध्यमातून आपण पाहता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर मुद्रे संघ म्हटल्यानंतर कबड्डी, परंतु पहिल्यांदाच या रजनी स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. परंतु इथे काय घडलं जात आहे, स्ट्राईक हवी आहे ती मात्र आतिश रुटेला. विकेट आली आहे रुपेश गवलीची.
कॅन्सल केला. वाईट बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहता विकेट आली या रनआउटची. रुपेश गवली बाद झाला आणि आता रुपेश लोभी आता मैदानाच्या आतमध्ये. एक रुपेश बाद झाला, आता दुसरा रुपेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक बी टीम, ज्या टीमचा प्रवास अगदी अंडरम क्रिकेटनं सुरू झाला आणि आज जर पाहिलं गेलं तर ओरम क्रिकेटमध्ये देखील आपण पाहताय त्यांचा नावाचा दबदबा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. रुपेश लोभी मैदानाच्या आतमध्ये नॉट सेकंडवरती. ओ आउट साइड ऑफ स्टंप, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. मग आता प्रेक्षकांना हा देखील प्रश्न पडून राहिला की मग रुपेश गवलीची आलेली ती विकेट, कारण की अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. परंतु आतिश रुटेनं जास्त काही केले की काय. 2 वाईटच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचले 22 वरती 2. बादशेकडा पाठीमागे एसटी रक्षक जयेश पाहायला मिळतोय, परंतु इथे देखील सिंगलच पाहायला मिळेल. बादची कडा घेतल्यानंतर वेगानं बॉल पाठीमागे निघाला होता. जयेशनं मात्र बॉलला स्टॉप केलं, तोपर्यंत धाव मिळाली ती सिंगलला धाव फलक जाऊन पडलं 23 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच जय हनुमान मालेवाडी आणि त्याच्या विरोधामध्ये दहिवली याच मैदानावरती खऱ्या अर्थानं रोजचा सराव करणारा हा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. पुढे सरकलेत. सुख इथून मात्र पाहायला मिळतो, कव्हर मधून काढला, डीप मध्ये चालला, फिल्डर आहेत, थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा पुनश्च एकदा धावफलकामध्ये ऍड होतील आणि या 2 धावांना आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचला ते मात्र 25. मागच्या मॅच मध्ये MK फार्म्स सिद्धिविनायक बीड टीमनं 62 धावा चेस केल्या होत्या. जी वायकर यांच्याकडून देखील आता कॅश प्राइज आलाय. विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दर्शनजी वायकर साहेबांकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी. आणि आता यश वायकर यांच्याकडून देखील आपण पाहताय ना की विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर आली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे आता धावा थांबल्यात, धावा येतच नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये 17 आला, त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर 4 धावसंख्येचं षटक हाताळलं प्रवीणनं, 3 धावसंख्येचं षटक हाताळलं प्रवीणनं आणि आता गोलंदाजी मार्कवरती आलेला मयुरेश देखील कमाल करतो आपल्या गोलंदाजीतून. मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं अलिप्त ठेवलाय, वंचित ठेवलाय. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, परंतु इथे बॉलरच्या अगदी जर पाहायला गेलं तर पायावरती बॉल अदलून पाठीमागे आला, तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येकाच्या तोंडून खऱ्या अर्थानं अपसुका वाव असा शब्द निघतोय. ज्यावेळी मयुरेश अगदी आपण पाहता प्रत्येक बॉल या ठिकाणी हाताळताना पाहायला मिळतोय. अचूकता मयुरेशची पाहायला मिळते. यंगस्टर आहे जय भवानी अर्बन टीमचा, परंतु कमालीची कामगिरी करतोय आपल्या गोलंदाजीतून. अलीकडच्या काही दिवसांमध्ये काही स्पर्धेमध्ये मयुरेशनं खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु यश पंच देखील हेच सांगतात की मात्र लेग बायची ती सिंगल धाव फलकावरती ऍड होते. आतिश रुटे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना जो सेट झालाय, ज्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार षटकार ठोकलेत, त्याच्या विरोधामध्ये मयुरेशनं काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. मयुरेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये.
तर फक्त 10 धावा आल्यात. प्रवीणनं 3 धावसंख्येचं षटक हाताळलं. आता खऱ्या अर्थानं मयुरेशनं 7 धावसंख्येचं षटक हाताळलं. म्हणजे 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्या. एकंदरीत 27 झाल्यात. आतिश रुटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आणि आता गोलंदाजी मार्क होते आला गोलंदाज प्रमोद गोलंदाजी मार्क होते. आपण पाहताय जयबाबांनी अर्बन टीम कडनं शेवटचं षटक त्याच्याकडे मात्र दिलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. दहिवली आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान मालेवाडी या 2 टीम दरम्यान. चला पियुष आपण देखील या आणि जय हनुमान मालेवाडी टीमचे कर्णधार आपण देखील यायचं, कारण की हे षटक समाप्त झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या 27. चला वेळ करू नका, बराचसा वेळ घेतला जातोय. अर्बन टीम ओहो इथे फटका तेजसच्या बॅटमधून. फिल्डरकडनं चुकी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. नशीब आता खऱ्या अर्थानं साथ देत आहे ते आतिश रुटेला. उखार देखील आला. म्हणजे जिथे एकही धाव येऊ शकली नसती, आतिश रुटे बाद झाला असता, तिथे मात्र फिल्डरकडनं चुकी झाली. धावा मिळाल्या 4. 31 धावा धाव फलकावरती. खोला टाकला, ऑन साइडला टर्न केला. डीप मधनं मिड विकेटचा फिल्डर वेगानं धावत आला. 1 कंप्लीट झाले. सेकंड साठी पलटला. सेकंड धाव मिळणार नाहीये. विकेट आली आहे. रुपेश लोबीला परतावा लागेल. चान्स बनवला होता, परंतु सेकंड बॉल वरती रनआउटची तर विकेट आली आहे. आतिश रुटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये, जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो प्रमोदचा. काय जबरदस्त गोलंदाजी. एखादा बॉल वेगानं टाकला जातो, एखादा बॉल अगदी कमी गतीनं, परंतु ते टाकत असताना त्याच्यावरती त्याचं नियंत्रण देखील अचूक पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतीये. ती मात्र गोलंदाज प्रमोद. धावसंख्या धाव फलकावरती 31. 31 षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17तील 31 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यानंतर असं वाटलं होतं मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु जो काही यू टर्न दिला, जो काही कमबॅक केलाय जयबाबाने अर्बन टीमनं, गोलंदाजानं जबरदस्त कामगिरी केली. शेवटचं षटक प्रमोदचं. पुढे सरकलाय. फटका मिस टायमिंग. फिल्डर आहेत. शॉट बॅकवर्ड पॉइंटला पकडली. एक कॅच मिळाली. मोठी विकेट. आतिश रुटे बाद. हे सेलिब्रेशनच सांगून जात आहे ही विकेट किती महत्वाची आहे. बत्तीस धावा धाव फलकावरती आहेत. 32. 32 धावा धाव फलकावरती आहेत. MK फार्म सिद्धिविनायक बीड टीमच्या. शेवटचं षटक
या षटकातील जर पाहिलं तर आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रमोद काय गोलंदाजी केली आहे प्रमोदनं देखील. सातत्यानं आम्ही प्रमोदला पाहिलंय आपल्या टीमकडनं प्रामुख्याचं षटक हाताळताना, परंतु आज शेवटचं षटक त्याच्याकडे आहे आणि त्यानं शेवटच्या षटकामध्ये जे स्लॉगरचं षटक मानलं जातं, ज्या षटकामध्ये भरघोस धावा होतात आणि आतिश रुटे मैदानाच्या आतमध्ये असताना इतकी जबरदस्त कामगिरी केली प्रमोदनं. कमाल कमाल केली गोलंदाजीतून जय भवानी आर्वन टीमनं. म्हणजे आम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग का घेतली हे पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं कुठेतरी निर्णय चुकलाय की काय, परंतु त्याच्यानंतर शेवटच्या 3 ओव्हरमध्ये दर्जेदार कामगिरी केली. म्हणजे आमचा निर्णय तो अचूकच आहे, आम्ही घेतलेला निर्णय तो योग्यच आहे हे त्यांना दाखवून दिला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 32. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अनुक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सॅकिंग एंडवरती लेफ्टी विस्फोटक आक्रमक खंडू लोभी सॅकिंग एंडवरती आहे. चला वेळ का घेतला जातोय, शेवटचा बॉल आहे, जास्त वेळ नाही आपल्याकडे, कारण की आज उशिरानं मॅच सुरू झाला. उद्या बरोबर 7 वाजता इथे पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. म्हणजे तुम्हाला 6:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. उद्याच्या रात्रीमध्ये ज्या टीम खेळणार आहेत त्यांना बरोबर उद्या 6:45 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे, नाहीतर मग बॉलची पेनल्टी. हो लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला, फलंदाज OUT. शेवटच्या बॉलवरती विकेट. घेतो तुमचा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना MK फार्म सिद्धिविनायक बीड टीमनं धावा बनवला 32 आणि आता 24 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या जय भवानी अर्बन टीमला 33. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहण्या अगोदर जाऊया आमच्या DJ मास्टर. आपण करणार आहोत सेकंड राऊंडची सेकंड मॅच जय हनुमान मालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये दहिवली या 2 टीम दरम्यान आपण टॉस करतोय. मी सन्माननीय दर्शनजी वायकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. या मुख्य मंचावरती दोन्ही कॅप्टन टॉस करणार आहोत. बिग फाईट बिग लढत आणखीन एक पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. इथून 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आता जय भवानी अर्बन टीमला. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जय हनुमान मालेवाडी टीमनं टॉस जिंकला आणि क्षणाचा देखील विलंब न करता लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. कल्पेश टीमचा कॅप्टन जर्सी नंबर 7. दुसरीकडे आपण पाहता मागच्या मॅचचा मन ऑफ द मॅच आणि दुसरीकडे देखील आपण पाहिलं तर पियुष जनवे तो देखील मागच्या मॅचचा मन ऑफ द मॅच. आणि दोन्ही यंगस्टर आहेत, एकीकडे जय हनुमान मालेवाडीचा कल्पेश जो यंगस्टर आहे जो आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करतोय आणि दुसरीकडे देखील आपण पाहताय दहिवली टीमचं आता प्रतिनिधित्व करत असताना पियुष जनवेला तुम्ही पाहता. 2 यंगस्टर मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये लढाई फाईट आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आत.
चला बॅटर पाठवा. जय भवानी अर्बन टीम 33चं लक्ष, 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा जय भवानी अर्बन टीमला. सलामीचे दोन्ही सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. अक्षय आणि त्याच्या साथीनं प्रवीण हे दोन सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. आतिश रुटे आणि रवी फुलावरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते. स्टार्ट चांगला मिळाला होता. असं वाटलं होतं कुठेतरी मोठी धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु ह्यालाच क्रिकेट म्हणतात. नेहमी असं म्हटलं जातं अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आणि या मॅचमध्ये देखील पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 17 आणि पाठीमागच्या 3 ओव्हरमध्ये काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. फक्त 15 धावा आल्या. इतका जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला. म्हणजे लगेच कमबॅक, लगेच जो मोमेंटम आहे तो आपल्याकडे खेचून आणला जय भवानी अर्बन टीमनं. चला आता मॅचला सुरुवात होते. 33 धावसंख्येचा पाठलाग केला. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय रुपेश गवलीला, जो गोलंदाजी मार्क वरती आला. सध्या जर पाहिलं गेलं तर रुपेश गवली जितका क्रिकेटमध्ये कमी पाहायला मिळतो तितका जास्त लक्ष बैलगाडा शर्यत, लारा बैलाचे मालक या नावानं सध्या प्रसिद्ध आहेत बैलगाडी क्षेत्रात. आमचे राजेंद्र भोईर सर देखील जेव्हा जेव्हा सुट्टी असेल चला शर्यती. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 33चा पाठलाग करायचा. स्टॅकिंग एंड होती प्रवीण, गोलंदाज रुपेश. पहिला बॉल उभाची कडा, पाठीमागे फिल्डर दूर राहिलं. पहिल्याच बॉल वरती चान्स बनला होता, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले. पहिल्याच बॉल वरती मी तर म्हणेन जीवदानच मिळालं ते फलंदाज प्रवीणला. ते जीवदान रवीला देखील मिळालं होतं आणि आता इथून प्रवीणला देखील जीवदान मिळालं. यशांच्या मागे मी तर म्हणेन रवी आहे, तो प्रयत्न करत होता परंतु थोडासा दूर होता. रुपेश गवलीनं पहिलाच बॉल डॉट बॉल फेकला. हो यावेळी गॅपमध्ये फटका, एक्स्ट्रा कव्हरला. काय फिल्डिंग केले आतिश रुटेना, कमालीची फिल्डिंग. हे पट्स कमालीचे पाहायला मिळाले. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ मध्ये उभा होता, तिथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावला आणि बॉलला एका हाताने अडवलं आणि एकाच ऍक्शन मध्ये लगेच फेकी देखील केली आहे. धाबा मिळाल्या त्या दोन. कमिटमेंट देते. दोन धाबा धाव फलकावरती आलात. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. रुपेश गवली गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर प्रवीणला तुम्ही पाहता. दोनही हार्ड हिटर फलंदाज जय भवानी अर्बन टीमचे. विस्फोटकरित्या नेहमी टीमला सुरुवात करून देणारे दोन्ही बलाढ्य खऱ्या अर्थानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी गेलेत. हो यावेळी अगदी आपण पाहता दूरवरून केला, गॅप शोधली. बॉल सरळ चाललाय कव्हर मधून, डीप कव्हर सीमा पार, नेत्र दीपक फटका, चौकार. पोचले 6 धावा धाव फलकावरती. 33 धाव संख्येचा पाठलाग करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. बरोबर मेरिट नुसार क्रिकेट खेळतोय. गोलंदाजाची व्हेरिएशन ओळखत. ओ लाऊड अपील, पंचांचं फिंगर अप. मिळाली आहे विकेट रुपेश गवलीला. फलंदाज प्रवीण बाद.
प्रवीण बाद झाला आणि त्याच्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता प्रमोद युनाट नंबर 3 ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी दर्शनजी बायकर यांच्याकडून 2000 तर यश बायकर यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज आहे. इथे मिस टायमिंग फील्ड डाऊन दी बॉल. एसटी रक्षक रवी फुलावरेनं पकडली एक कॅच. आणखीन एक गोल्डन विकेट. फलंदाज प्रमोद बाद. विकेट आली आहे. बॅक टू बॅक विकेट आली आहे. कमाल कमाल पाहायला मिळती आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील अशीच गोलंदाजी पाहायला मिळाली. दहारदार गोलंदाजी. आणि आता 33 धावसंख्येचा बचाव करत असताना रुपेश गवलीनं देखील बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्यात. एक चौकाराचा मार खाल्ल्यानंतर पलटवार दिला विपक्ष टीमला. सातत्यानं गोलंदाजीमध्ये आपल्याला त्या चुक्या होताना पाहायला मिळतात, परंतु आपल्याला चुकी करायची नाहीये हे रुपेश गवलीला माहिती आहे. त्यासाठी मात्र लगेच थांबला. ज्या वेळी रनअप मध्ये व्यत्यय येतोय त्यावेळी थांबलाय. तिसऱ्यांदा थांबला, परंतु घेतलेला निर्णय हा योग्यच ठरला. ओ यावेळी फटका चांगला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे झेडच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका चौका. आणि दावा बनवायचे आहेत त्या मात्र 23. 18 बॉल 33 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज यश. आता यशला आपल्या टीमसाठी यश मात्र खिचून आणावं लागेल. सेकंड ओव्हर मध्ये यश आलाय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. त्याच्यामध्ये धावा दिल्या रुपेशनं. त्या 10 विकेट्स आल्या. 2 सॅकिंग एंडवरती. अक्षय ज्याला मात्र स्ट्राईक मिळालीच नव्हती तो आता सॅकिंग एंडवरती आहे. लोअर फुलटॉस बॉल समोर फोर्स केला डाऊन दी ग्राउंड ब्लॅक स्क्रीन वरती चौकार. धन्यवाद. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. यशच्या पहिल्या लोअर फुलटॉस वरती अक्षयच्या बॅट मधून चौकार आला. 6 बॉल प्रतीक्षा करत होता स्ट्राईक साठी आणि जशी स्ट्राईक मिळाली तसं मात्र आता एअर स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे. हो चांगला बॉल. वेगवान भन्नाट वेगानं वेगावरती स्वार होत असताना हा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर व्हाईट लाईन पकडून आता मात्र गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये यश कडून. पहिला बॉल जो लोवर फुलटॉस आला होता आणि त्याच्यानंतर मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉलची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे MK फार्म सिद्धिविनायक बीड टीमला. जेवढे डॉट बॉल येतील विकेट्स येतील त्याच वेळी मात्र या धावसंख्येचा बचाव तुम्ही करू शकता. इथे लाऊड अपील पंचांचं फिंगर अप LBW आक्षेपात. महेंद्र थोरवे हे नावाचा पुत्री गावाचा महेंद्र थोरवे हे नावाचा शिवसैनिक संघ मनाला लई दिलवाला शिवसैनिक संघ मनाला लई दिलवाला. विकेट आली अक्षय बाद झालाय. मोठी विकेट आली अर्बन टीमची. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय पांडुरंग आलेत. टीम मधले सगळ्यात अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. ज्यावेळी विकेट येते ना त्यावेळी कॅमेरामन बरोबर डगआउटच्या बाजूला जे पाठीराख आहेत त्यांना एकदा कॅप्चर करा. त्यांचा तो जल्लोष पहा. बीड संघाचे पाठीराखे त्या ठिकाणी आहेत. त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघाला मनोबल देण्यासाठी आपल्या संघाचं खऱ्या अर्थानं पाठबळ देण्यासाठी संपूर्ण मी तर म्हणे बीड गाव या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि अगदी आपण पाहता डगआउटच्या बाजूलाच त्या ठिकाणी जय भवानी अर्बन टीमचे देखील सपोर्टर आहेत. ते देखील पाठीराखे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला वेळ घेऊ नका. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मध्ये 15 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 19. 15 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता यशला मिळालंय. मोठं यश. अक्षयला त्याने बाद केलाय. पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये हो हलक्या हाताने कट केला. गॅप सोडण्याचा प्रयत्न फिल्डर आहे. थोडीसा चुकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आणि नेहमी पांडुरंग यांच्या बॅटमधून असे सेफ शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. गॅप सोडण्याचा सातत्यानं ते प्रयत्न करतात आणि तोच प्रयत्न आता देखील राहिला. परंतु धाव मिळाली ती सिंगल. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. बराचसा वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलेत. क्रिकेटमधले उतार चढाव त्यांना देखील माहिती आहेत. त्याच्यामुळे अगदी आपण पाहतायत संघाची नाजूक परिस्थिती आली त्याचवेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाब्याने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 15 वरती. 14 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. यश हो इथे फटका खेचायचा होता. मिस टायमिंग राहिला. गोलंदाज खऱ्या अर्थानं चकमाच दिलाय गोलंदाजाला बॉलनं. असं वाटलं होतं बॅक टू द बॉलर परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर गेला. धाव मात्र इथून मिळणारच नाहीये. जयश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आणखीन एक डॉट बॉल यशच्या पाहायला मिळतोय. सुरुवात चौकारानं झाली होती या षटकाराची परंतु तदनंतर यशनं देखील आपल्या टीमसाठी यश संपादित करणारी गोलंदाजी केली आहे. त्याला देखील माहिती आहे कमी धावसंख्येचं रक्षण करायचं आहे. मग अशा वेळी डॉट बॉल विकेट्स हे फार महत्त्वाचे राहतील. त्याला दिले जाणारे सातत्यानं कानमंत्र अतिश्रुतेचं प्रत्येक बॉलवरती ते कामी येतात. अतिश्रुटे जरी कमी वय असतील परंतु क्रिकेट फार मोठा खेळला. व पाठची कडा पाठीमागे ओ फिल्डर कडे चुकी. शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने बॉल चाललाय. डीप फाईन लेगला सीमारेषेच्या पलीकडे महत्वाचा मच निडेड चौकार आलाय. जय भवानी अर्बन टीम साठी ठोक डीजे. बारा बॉल 14 धावसंख्येची अजूनही आवश्यकता. कमालीची मॅच पाहायला मिळतीये. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे ही मॅच आपल्याला येताना पाहायला मिळाली परंतु इथून सेकंड ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं 5 चेंडू फेकलेत यशनं असं वाटलं होतं की आता पुन्हा एकदा मॅचमध्ये पदार्पण करते MK फार्म्स सिद्धिविनायक बीड टीम. परंतु शेवटच्या बॉलवरती फिल्डरकडनं झालेली चुकी
आणि त्या चुकीचं रूपांतर झालेलं 4 धाब्यांमध्ये. ते अंतरच कमी केलं अगदी बॉल आणि धाब्यांमधलं. आता येणारे 12 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु ज्या वेळी कमी धावसंख्येची मॅच असते त्यावेळी ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत निर्णायक क्षणी हाय व्होल्टेज होतानाच पाहायला मिळते. तशीच हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका प्लीज. 12 बॉल 14ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती अनुकला तुम्ही पाहता. अनुक रुटे गोलंदाजी मार्कवरती. समोर पांडुरंग ओखत केला शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धाव मिळेल. हे चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळतं आहे. जय भवानी अर्बन टीम कडनं पांडुरंग यांच्याकडून एक्सपिरियन्स का असो ते मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने सहजरित्या मॅच पर्यंत पोहोचू शकतो आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना सातत्यानं जयेशला स्ट्राईक देण्याचं काम ते मैदानाच्या आतमध्ये करतात. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 11. धाबा बनवायचे त्या 13. बॉल टू रन इक्वेशन इथून आपल्याला पाहायला मिळतं कारण की 11 मध्ये 13 बनवायचे आहेत. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. रनआउटची संधी परंतु फेकी थोडी वाईट झाली आहे कारण की एकाच अटेम्प्ट मध्ये बॉल उचलला होता. त्याच अटेम्प्ट मध्ये फेकी करण्याचा प्रयत्न थोडासा दूर राहिला अन्यथा चान्स इथे बनला होता रनआउटचा. परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. अनुकचं कौतुक. त्यानं मात्र बॉलला गॅदर केला. धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉल आला. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10. धावा बनवायचे त्या 13. 10 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. 33चा पाठलाग करत असताना 20 आलात अर्बनच्या. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये फिल्डर यश. हो चांगली फिल्डिंग झाली. सेकंडचा कॉल दिलाय. रनआउटची संधी आहे आणि इथून रनआउटची विकेटच पाहायला मिळतीये. फलंदाज पांडुरंग बाद. संख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला लेफ्टी बॅटर रोशन मोडक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होता. पांडुरंग बाद झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये नकार दिला होता खऱ्या अर्थानं जयेशला परंतु जयेशला स्ट्राईक हवी होती आणि त्यासाठी मात्र पांडुरंग यांची विकेट ती सॅक्रिफाईस झाली. ओबाची कडा यशची रक्षक रवी फुलावरेनं पकडली एक कॅच. गोल्डन विकेट मॅचची. जयेश बाद. बॅटर जाऊ द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. इतका वेळ घेऊ नका. बॅटर लगेच न्यू बॅटर तुम्ही रेडीच ठेवा. योगेश जुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. जयेश बाद झाल्यानंतर मॅच आता खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूनं बॅलन्स अवस्थेमध्ये पाहायला मिळतीये. कोणताही संघ इथून मात्र मॅच फिनिश करू शकतो कारण की आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8. धावा बनवायचे त्या 12. एक बॉल वरती मॅच मध्ये अगदी शिरकाव करण्याचं काम करतीये एमके फार्म्स सिद्धिविनायक बी टीम. जिथे असं वाटलं होतं तो शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार त्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव झाला परंतु त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आलेला अनुक आणि त्यानं टाकलेलं खऱ्या अर्थानं हे बॉल ते अगदी आपण पाहताय पुनश्च एकदा मॅच मध्ये युटर्न करून देतात आपल्या टीमला. योगेश जुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी हा देखील फलंदाज मोठे फटके मारू शकतो. त्याच्याकडे देखील क्षमता तो मैदानाच्या आतमध्ये आला. समोर अनुक आहे. हो वेगवान परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. 12 धावसंख्येचा संरक्षण करत असताना अनुकनं घेतलेली जबाबदारी दर्जेदार कामगिरी आपल्या गोलंदाजीतून करत असताना जबरदस्त मॅच
हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते 7. धाबा बनवायचे 12. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 7 बॉल मध्ये तुम्हाला 12 धाबा बनवाव्या लागतील. आकडा आलाय 7-12. अनुक अनुक प्रेशर 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 आता दोन्हीकडे बॅटिंग करणाऱ्या टीम कडे देखील आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे देखील आहे. 7 बॉल मध्ये 12 वाचवायचे बी टीमला आणि त्या 7 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत त्या मात्र जय भवानी अर्बन टीमला. समोर योगेश जुले, त्याच्या समोर अनुक. ओ फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एक तर कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी कॉल आणि इथून अगदी आपण पाहताय परतण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज योगेश जुलेला परतावा लागताय. मिळाली आहे शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट. आता तरी धावा आल्या धाव फलकामध्ये आपण पाहताय 22. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र पलटवारला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या आणि सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. म्हणजे 7 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र त्या विकेट्स येताना पाहायला मिळाल्या. ज्या चुका झाल्या बॅटिंग करत असताना जय भवानी अर्बन टीमकडनं, सातत्यानं प्रत्येक फलंदाजाला मोठा फटका हवा होता आणि त्या मोठ्या फटक्याच्या नादामध्ये आपल्या विकेट्स बहाल केल्या. मॅच लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये आता मॅच खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर थोडीशी जड झाली आहे ती जय भवानी अर्बन टीमसाठी. कारण की येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत त्या मात्र 11. सहा बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. कहाणीमध्ये ट्विस्ट आला. विकेट योगेश जुलेची आली आहे, परंतु सर्वात महत्वाची शिवम जर काय असेल ना तर पांडुरंग यांची आलेली रनआउटची विकेट. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते, सिच्युएशन नुसार संघाला आवश्यकता असणारी फटकेबाजी म्हणजे सिंगल डबल देखील तुम्हाला कधी कधी ती आपल्या संघाला फार काही देऊन जातं आणि ती सिंगल डबल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. धावसंख्या पुढे नेण्याचं काम करत होते, स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचं काम करत होते, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळत होती, परंतु जसे ते बाद झाले तशा धावा देखील थांबल्यात. 6 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी 11 धावा इथून बनवाव्या लागतील. त्या मात्र जय भवानी अर्बन टीमला गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सौरभ. 6 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्क होती सौरभ. समोर आपण पाहताय नवीन बॅटर आहे, नवीन फलंदाज आहे युवराज. दोन्ही लेफ्टी बॅटर विराज. सौरभ पवार गोलंदाजी मार्कवरती. ओ पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. विकेट आली रनआउटची आणखीन एक. इथे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आली आहे
आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सॅकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे रोशन. आता त्याच्याकडे सर्व टीम त्याच्याकडे असे भूत नजरेनं पाहतीये. रोशन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सॅकिंग एंड होती. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, टीम मीटिंग करू नका. मॅच क्रुशियल आहे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु वेळ देखील आपल्याकडे मित्रांनो कमी आहे, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बेलेचं बंधन सर्वांसाठीच आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 आहेत. येणारे 5 बॉल 11ची आवश्यकता आहे. सौरभनं पहिला बॉल निर्धाव फेकलाय. लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये आखलं गेलेलं प्लॅनिंग आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आणलेला लेफ्टी बॉलर. आता खऱ्या अर्थानं हे बॅटल मजेदार राहणार आहे. चला रुपेश, चला वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचे 5 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. विकेट आली अर्बन टीमची, परंतु जास्त वेळ आपल्याकडनं घेतला जातोय. शेवटचे 5 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. त्या बनल्या जातील की मात्र त्या रोखल्या जातील. सौरभ पवार गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर लेफ्टी बॅटर रोशन, ज्या रोशननं अर्बन टीमचं सलामी देखील केली आहे. तो देखील अगदी आपण पाहताय सलामीसाठी कित्येक वर्ष पाहायला मिळाला. हो, इथून बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. आणि आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलाय, ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. सर आपण वाईट दिला ना? ओके, ऑन फील्ड डिसिजन वाईड आहे. चेक करतो आपण tenniscricket.inच्या टेक्निकल रूममधून. हा डिसिजन या ठिकाणी चेक केला जातो. दहिवली टीम थोडंसं वॉर्मअप करते. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. याच मैदानावरती रोजचा सराव आणि आज खऱ्या अर्थानं सेकंड राऊंडची ती मॅच जे हनुमान मालेवाडी टीमच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. गोलंदाजांवरती आक्षेप घेतलाय का? चला सर ते पण चेक करा. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली जाईल. प्रत्येक निर्णय हा आपल्यापर्यंत अचूकच पोहोचवला जाईल, कारण की दोन्ही टीम आयोजकांसाठी तितक्याच जवळच्या आहेत. चला फेअर डिलिव्हरी आहे, थ्रो नाही आहे, परंतु व्हाईट बॉल आहे. आता येणारे 5 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी 10 धावा बनवायच्या आहेत जय भवानी अर्बन टीमला. प्रेशर 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 आता दोन्ही टीम वरती आहे. ते प्रेशर मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट झालंय. 5 बॉल 10. हो, ऑन साइडला फटका बरोबर डीप मध्ये फील्डर ठेवण्यात आला. अनुक, हो चांगली फील्डिंग, फेकी देखील अचूक झाली आहे. सेकंडचा कॉल आणि इथून रन आउटची विकेट. आठ विकेट आतापर्यंत गमावलात अर्बन टीमनं.
हो इथून देखील आपण पाहता लाईन चेक केली जाते. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 25 धावा धाव फलकावरती आलात. 33 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 25 धावा धाव फलकावरती 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत जय भवानी अर्बन टीमचं. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं शुभम की अर्बन टीमना 8 फलंदाज मात्र गमावले होते आणि त्याच्यानंतर मात्र ती मॅच जिंकली होती. आणि आता देखील आपण पाहता आतापर्यंत 8 फलंदाज त्यांनी गमावलेत. सौरभ पवार गोलंदाजी मार्कवरती 2 व्हाईट बॉल आतापर्यंत सौरभनं फेकलेत. ओ फटका समोर लॉप केला. फिल्डरच्या दस्तकावरती मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार आला लॉंग ऑनला. फलंदाज रोशनच्या बाट आता खऱ्या अर्थानं रोशन मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बाटमधून षटकार आला. येणारे 3 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकारानं पूर्णपणे मॅचचं चित्रच बदललं. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता होती जय भवानी अर्बन टीमला. तो मोठा फटका तर आला आणि यासाठी की काय रोशनला मैदानाच्या आतमध्ये पाठीमागे ठेवलं होतं बॅटिंग लाईनअप मध्ये. कारण की बराचसा वेळ आम्ही पाहताय ज्यावेळी अर्बन टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असते रोशन एकतर सलामीसाठी देखील येताना पाहायला मिळतो नाहीतर मात्र 3ऱ्या क्रमांकावरती देखील त्याला बॅटिंग करताना आपण पाहताय. परंतु यावेळी या मॅच मध्ये त्याला थोडंसं पाठीमागे ठेवण्यात आलं आणि त्याला पाठीमागे का ठेवण्यात आलं त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्याच्या बॅटमधून षटकार आला. एकीकडे विकेट जात होत्या आणि दुसरीकडे तो मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे आणि त्यासाठी मात्र त्याचे प्रयत्न चालू आहेत. 3 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला लगेच मॅच चालू करा. सौरभ चला शेवटचे 3 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. विकेट्स आल्यात 8. बॅटिंग करतोय सॅकिंग वरती रोशन ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला सौरभच्या विरोधामध्ये. ओ समोर उडवलाय. फिल्डर आहेत ओ पकडली कॅच. कहाणी में ट्विस्ट. षटकारानं मॅच फिनिश करायची होती. एलिव्हेशन मिळालंच नाहीये. ताकद कमी जनरेट झाली आणि बरोबर लॉंग ऑन मध्ये रुपेशच्या ठिकाणी पकडली एक कॅच. 9 विकेट्स आल्यात. आता 2 बॉल मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत परंतु शेवटचे 2 फलंदाज आता बाकी आहेत. शेवटची जोडी बाकी असेल. रोशन बाद झालाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये की 2 बॉल मध्ये कंपल्सरी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे अर्बन टीमला. रेलिंग पासून थोडेसे लांब व्हा. दूर व्हा थोडेसे. रेलिंगला चिटकून जास्त उभे राहू नका. रेलिंग वरती जास्त भार देऊ नका. रेलिंग पासून थोडेसे दूर व्हा. तिथे वायर आहे इलेक्ट्रिक वायर आहे. तिथे शॉक लागण्याची संभावना आहे त्याच्यामुळे तिला सोडून थोडेसे उभे राहा. शेवटचे 2 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मयुरेश ज्यानं बॉलिंग दमदार केली होती आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येचा बचाव करायचा आहे सौरभला. त्यानं मात्र विकेट्स मिळवली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. 2 मध्ये 2 बनला जातील का. ओ फुलटॉस बॉल गॅप मध्ये चाललाय. बॉल सरळ चाललाय. थर्डमॅनला सीमा पार. धावा मिळतील 4. मयुरेशच्या बॅटमधून आलाय विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार.